नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर. ही खीर बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर एवढी चविष्ट लागते की तुम्ही जर का अशा पद्धतीने गव्हाची खीर बनवली ना तर प्रत्येक वेळी अशीच बनवणार. एवढी ही खीर चविष्ट लागते. चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी अख्खे गहू घ्यायचे, त्यांना 20 ते 25 मिनिट भिजत ठेवायचं पाण्यामध्ये. त्यानंतर पाणी काढून टाकायचं, एका गाळणीमध्ये निथळत ठेवायचे. 10 ते 15 मिनिटांनी खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्त्यामध्ये गहू टाकायचे आणि थोडे थोडे करून त्यांना मस्त चांगलं कुटून घ्यायचं. या गव्हाच्या खिरीला फक्त हे गहू कुटायलाच थोडा वेळ लागतो, पण असे जर खलबत्त्यात कुटून जर गहू मग खीर बनवली ना तर खायला एवढी चविष्ट लागते ना की खूपच. जर तुम्हाला मिक्सरमध्ये गहू काढून जर करायची असली तर तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तर तुम्ही तो पण बघू शकतात. बघा अशा पद्धतीने मस्त गहू सर्व कुटून घ्यायचे, त्यांना पाखडून घ्यायचं. परत पुन्हा एक वेळा खलबत्त्यामध्ये घ्यायचं त्यांना आणि एका गव्हाचे 2 तुकडे 3 तुकडे होतील अशा पद्धतीने त्यांना बारीक करून घ्यायचं. बघा आता पुन्हा आपण सर्व गहू छान मस्त खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले, एकदम बारीक पण नाही. त्यानंतर परत ताटात घ्यायचं त्यांना आणि त्यांचे असे साल काढून घ्यायचे. मस्त जेवढे निघतील तेवढे साल काढून घ्यायचे गव्हाचे. बघा आता किती साल निघाले. आता आपला एक मोठी वाटी गव्हाचा तो चूर झाला आपला. त्यानंतर मग त्यासाठी खोबरं, इलायची, काजू बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर गव्हाचा चूर जेवढा त्याच्या 3 पट पाणी टाकायचं. पाणी थोडं जास्त झालं तरी पण चालेल. त्यानंतर ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे, तेल नाहीतर तूप टाकायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं आणि 5 ते 6 शिट्या घ्यायच्या. बघा आता मी 6 शिट्या घेतलेल्या आहेत. आता गहू मस्त छान शिजलेला आहे आपला. त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. बघा गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित छान असं मिक्स करायचं. आता पुन्हा 5 ते 10 मिनिट चांगलं शिजू द्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने खीरला छान चव येते, त्यासाठी थोडं मीठ पण टाकायचं खीरमध्ये. त्यानंतर मग आता त्यामध्ये दूध टाकायचं. दूध नॉर्मल दूध टाकायचं, एकदम गरम दूध टाकायचं नाही, नाहीतर मग खीर फाटते. आता छान मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून आता झाली आपली गव्हाची खीर तयार. अशाच पारंपरिक नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण एक वेळा अशा पद्धतीने गव्हाची खीर नक्की बनवा. मस्त अशी खीर घ्यायची ताटामध्ये, त्यावर मस्त असं तूप टाकायचं, साजूक तूप, आणि खायचं. पोळीसोबत खा, पुरीसोबत खा किंवा अशी नुसती खा, खूप छान लागते. चला मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.